नॅशनल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टेटच्या रिझल्टच्या संदर्भानं हा व्हिडिओ बनवत आहे, त्याचे अपडेट देतो आहे. आपल्याला माहिती आहे की एक पेपरला, प्रभात पेपरला जी बातमी आली होती, त्या बातमीत असं लिहिलेलं होतं की जुलैच्या पहिल्या वीकमध्ये टेटचा रिझल्ट लागेल. आणि आज 5 तारीख आलेली आहे, तरी पण अजून रिझल्टचं म्हणजे 4 तारीख पूर्ण गेलेली आहे, तरी पण रिझल्टचं काहीही नाव नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण वाट बघत आहात की माझा स्कोर किती येणार आहे. कालच दादाजी भुसे जे शिक्षण मंत्री आहे, त्यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना सांगितलं की आम्ही शिक्षकेतर कर्मचारी क्लास 4 क्लास 3 चे जे काही कर्मचारी आहेत त्यांची सुद्धा भरती करतो आहे, शिक्षकांची सुद्धा भरती करतो आहे. आणि व्हिडिओ सुद्धा आपल्याला दिसत असेल की 10,000 पेक्षा जास्त पदांची शिक्षक भरती होणार आहे. आणि त्यासोबतच आता सध्या मुलाखतीचं जे काही राऊंड चालू आहे, जे मुलाखत विद्यार्थ्यांचे चालू आहेत, मुलाखती सुरू आहे, तर त्या माध्यमातून ही जी शिक्षक भरती आहे, जे 22ला झालेल्या टेटच्या माध्यमातून भरती सुरू आहे, ती भरती सुद्धा सुरू आहे. आणि आता जो टेटचा रिझल्ट आहे त्यात विद्यार्थ्यांना चाहूल लागलेली आहे की नेमका रिझल्ट किती येईल ना, माझा स्कोर किती येणार आहे. कारण या स्कोरवरच आपल्या सर्वांचं भविष्य अवलंबून आहे. कारण ज्यांना 140 अबोव मार्क्स आहेत ते 100% त्या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू होतील, एवढी आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. पण नेमके मार्क्स किती येणार आहे, पेपर कसा होता, नॉर्मलायझेशन IBPS करणार आहे की नाही, याच्याबद्दलचा एक मी व्हिडिओ टाकलेला आहे की नॉर्मलायझेशन 100% होणार आहे. मग व्हिडिओ अजूनपर्यंत का रिझल्ट लागत नाही, रिझल्ट लक्षात घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. की आपण माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल ते अपडेट आपल्याला या चॅनलवरती पहिल्यांदा मिळणार आहे. आणि इतर जी माहिती असेल ती माहिती सुद्धा आपण आपल्या चॅनलला देतो आहे. पोर्टल अपडेट आणि टेट रिझल्ट आजचा दिवस आहे 5 तारीख, आणि 5 तारखेला नक्कीच रिझल्ट लागेल अशी अपडेट आपल्याला मिळालेली आहे. आणि या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की आज जर रिझल्ट लागलेला नाही, कारण आज शनिवार आहे, रिझल्ट जर लागला नाही तर पुढच्या वीकमध्ये 100% रिझल्ट लागणार आहे. कारण मागच्या वर्षीचा जो काही रिझल्ट आहे, म्हणजे मागच्या वेळचा जो रिझल्ट आहे तो 21 दिवसांमध्ये लागलेला होता. त्यामुळे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की जरी पेपरला पुण्यातली जरी बातमी असेल तरी पण आपण हा विचार करायला पाहिजे की तो कधीही रिझल्ट लागू शकतो. मग रात्री 10लाही लागू शकतो, रात्री 11लाही लागू शकतो, आणि सकाळी सुद्धा लागू शकतो. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणून आज जर रिझल्ट लागला तर चांगलंच आहे, जर नाही लागलं तर पुढच्या वीकमध्ये लागेल याची शंका आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. तर त्याशिवाय आता आपल्याकडे दुसरा पवित्र पोर्टलसाठी दुसरा विचार करण्याशिवाय पर्याय नाही. कारण हा जो विचार आहे हा 10,000ची भरती जी आहे, कारण ही भरती मुलाखत जर निघून गेली, म्हणजे ह्या मुलाखतीचा जो वेळ निघून गेला विद्यार्थ्यांचा, त्यानंतर पोर्टल जो अपडेट होणार आहे तो पोर्टल अपडेट होणार जाईल. त्यामध्ये काय बदल होईल ते बदल होईल विद्यार्थी मित्रांनो. परंतु ज्या जागा असणार आहेत त्या जागा आपल्यासाठी रिक्त आहेत, आणि त्या जागेवरती नक्कीच भरती होईल, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. या भरतीला पुढच्या वर्षी जे आहे, पुढच्या जून पर्यंत ही भरती होईल एवढं नक्की, त्या माध्यमातून आपण सर्वजण पुढच्या जून पर्यंत पुढच्या सत्रात आपण जॉईन होणार आहात विद्यार्थी मित्रांनो. कारण जागा तर येईलच, कारण त्याच्याशिवाय आपल्याला दुसरा काही पर्याय नाही. कारण आता सध्या युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा विषय आहे, शाळा बंदचा विषय आहे, असे अपडेट जी माहिती आहे ती आपल्याला सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. यातच मी तुम्हाला सांगतोय की हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट आज लागणार म्हणजे लागणार. जर आज नाही लागला तर अपडेट जी माहिती मिळाली ते सांगतोय तुम्हाला, जर नाही लागला तर पुढच्या वीकमध्ये नक्की लागेल. हे यासाठीच हा व्हिडिओ आणि अपडेट सांगतोय विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला हे अपडेट कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.